1. सायकोलॉजी हा शब्द कोणत्या भाषेतून आला आहे? अ. लॅटिन, ब. ग्रीक, क. फ्रेंच, ड. जर्मन. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. ग्रीक. 2. सायकोलॉजी या शब्दातील सायके या शब्दाचा अर्थ काय? अ. मन, ब. वर्तन, क. आत्मा, ड. शास्त्र. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक क. आत्मा. 3. मानसशास्त्राला आत्म्याचे शास्त्र असे कोणी संबोधले? अ. प्लेटो, ब. मॅकडुगल, क. एरिस्टॉटल, ड. विल्यम उंट. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक क. एरिस्टॉटल. 4. सायकोलॉजी हा शब्द सर्वप्रथम कोणी वापरला? अ. रुडॉल्फ गॉकेल, ब. जॉन बी वॉटसन, क. सिगमंड फ्राइड, ड. विल्यम जेम्स. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. रुडॉल्फ गॉकेल. 5. डे अनिमा हा प्रसिद्ध ग्रंथ कोणाचा आहे? अ. रुडॉल्फ गॉकेल, ब. एरिस्टॉटल, क. वुडवर्थ, ड. स्किनर. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. एरिस्टॉटल. 6. मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा कोठे स्थापन करण्यात आली? अ. न्यूयॉर्क, ब. पॅरिस, क. लिप्झिग, ड. लंडन. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक क. लिप्झिग. 7. जगातील पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा कोणी स्थापन केली? अ. विल्यम वूट, ब. जे. बी. वॉटसन, क. थॉर्नडाईक, ड. कोहलर. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. विल्यम उंट. 8. मानसशास्त्र हे बोधावस्थेचे शास्त्र आहे अशी व्याख्या कोणी केली? अ. मॅकडुगल, ब. विल्यम कुंट, क. सिगमंड फ्राइड, ड. एरिस्टॉटल. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. विल्यम उंट. 9. मानसशास्त्राला वर्तनाचे शास्त्र कोणी मानले? अ. सिगमंड फ्राइड, ब. जे. बी. वॉटसन, क. विल्यम जेम्स, ड. एडवर्ड टिचनेर. आणि या प्रश्नाचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. जे. बी. वॉटसन. 10. B = S - O - R हे सूत्र कोणी मांडले? अ. वॉटसन, ब. पावलोव, क. वुडवर्थ, ड. स्किनर. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक क. वुडवर्थ. 11. B = S - O - R या सूत्रातील O म्हणजे काय? अ. ऑब्जेक्ट म्हणजे वस्तू, ब. ऑर्गॅनिझम म्हणजे जीव, क. ऑब्झर्वेशन म्हणजे निरीक्षण, ड. ओपिनियन म्हणजे मत. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. ऑर्गॅनिझम म्हणजे जीव. 12. मनोविश्लेषणवादाचे जनक कोण आहेत? अ. कार्ल रॉजर्स, ब. सिगमंड फ्राइड, क. विल्यम जेम्स, ड. अल्फ्रेड ॲडलर. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ब. सिगमंड फ्राइड. 13. अचेतन मनाचा अभ्यास कोणत्या विचारप्रवाहात केला जातो? अ. वर्तनवाद, ब. रचनावाद, क. मनोविश्लेषणवाद, ड. मानवतावाद. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक क. मनोविश्लेषणवाद. 14. रचनावादाचे मुख्य प्रवर्तक कोण आहेत? अ. विल्यम वुंट व टिचनेर,
ब जॉन बी वॉटसन, क विल्यम जेम्स, ड सिगमंड फ्राइड. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक अ विल्यम व्रुंट व टिचनेर. 15. स्व-इच्छा आणि आत्मवास्तविकीकरण या संकल्पना कोणत्या वादाशी संबंधित आहेत? अ वर्तनवाद, ब मानवतावाद, क कार्यवाद, ड रचनावाद. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ब मानवतावाद. 16. अमेरिकन मानसशास्त्राचे जनक कोणास म्हणतात? अ विल्यम वुंट, ब विल्यम जेम्स, क जॉन बी वॉटसन, ड एडवर्ड थॉर्नडाईक. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ब विल्यम जेम्स. 17. ईद, अहंकार आणि सुपर इगो हे मानवी मनाचे 3 घटक कोणी सांगितले? अ कार्ल रॉजर्स, ब मॅकडुगल, क सिगमंड फ्राइड, ड एरिस्टॉटल. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे क सिगमंड फ्राइड. 18. आत्मनिरीक्षण ही पद्धत कोणत्या विचारप्रवाहात वापरली जाते? अ वर्तनवाद, ब रचनावाद, क कार्यवाद, ड मानवतावाद. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ब रचनावाद. 19. मानवतावादाचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? अ कार्ल रॉजर्स, ब जे बी वॉटसन, क विल्यम जेम्स, ड सिगमंड फ्राइड. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक अ कार्ल रॉजर्स. 20. बोधात्मक उपपत्तीच्या अभ्यासात कशावर भर दिला जातो? अ केवळ वर्तन, ब केवळ भावना, क स्मरण, निर्णय आणि बुद्धिमत्ता, ड केवळ शारीरिक हालचाली. आणि या प्रश्नाचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक क स्मरण, निर्णय आणि बुद्धिमत्ता. 21. मानसशास्त्राची कोणती शाखा गुन्हेगारांच्या प्रवृत्तीचा अभ्यास करते? अ शैक्षणिक मानसशास्त्र, ब क्रीडा मानसशास्त्र, क गुन्हेगारी मानसशास्त्र, ड औद्योगिक मानसशास्त्र. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक क गुन्हेगारी मानसशास्त्र. 22. S-O-R सूत्रात S म्हणजे काय? अ सब्जेक्ट म्हणजे विषय, ब स्टिम्युलस म्हणजे उद्दीपक, क सेन्स म्हणजे ज्ञानेंद्रिय, ड सिस्टीम म्हणजे संस्था. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ब स्टिम्युलस म्हणजे उद्दीपक. 23. 16व्या शतकात मानसशास्त्राला कशाचे शास्त्र मानले जात होते? अ मनाचे, ब जाणीवेचे, क आत्म्याचे, ड वर्तनाचे. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक क आत्म्याचे. 24. टेट परीक्षेच्या दृष्टीने मानसशास्त्राच्या कोणत्या 2 शाखा अत्यंत महत्त्वाच्या आहेत? अ औद्योगिक व क्रीडा, ब शैक्षणिक व बालमानसशास्त्र, क गुन्हेगारी व सामाजिक, ड सैद्धांतिक व प्रायोगिक. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ब शैक्षणिक व बालमानसशास्त्र. 25. मानसशास्त्र हे मानवी मनाचे अनुभव मिश्रित शास्त्र आहे असे कोणी म्हटले? अ मॅकडुगल, ब वॉटसन, क फ्राइड, ड टिचनेर. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक अ मॅकडुगल. 26. बोधावस्था आणि अबोधावस्था या दोन्ही जाणीवांचा अभ्यास कशात केला जातो? अ वर्तनवाद, ब रचनावाद, क मनोविश्लेषणवाद, ड मानवतावाद. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक क मनोविश्लेषणवाद. 27. मानवेतर प्राण्यांच्या वर्तनाचा अभ्यास कोणत्या विषयात केला जातो? अ फक्त बालमानसशास्त्र,
ब मानसशास्त्र, क फक्त समाजशास्त्र, ड फक्त शरीरशास्त्र. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ब मानसशास्त्र. 28. खालीलपैकी कोणता घटक कार्यवादाशी संबंधित आहे? अ आत्मनिरीक्षण, ब मनाचे कार्य, क अचेतन मन, ड केवळ चेतासंस्था. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ब मनाचे कार्य. 30. वर्तणुकीमध्ये प्रतिक्रिया कशामुळे निर्माण होते? अ शून्यामुळे, ब उद्दीपकामुळे, क केवळ झोपेमुळे, ड अपघातामुळे. आणि या प्रश्नाचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ब उद्दीपकामुळे. 30. मानसशास्त्र हा विषय सुरुवातीला कोणत्या शास्त्राचा भाग होता? अ समाजशास्त्र, ब तत्वशास्त्र, क राज्यशास्त्र, ड अर्थशास्त्र. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ब तत्वशास्त्र.